अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता म्हणजेच अयतुल्ला अल खमेनेचा मृत्यू झालाय। अजूनही इराणमधून अनेक ठिकाणी म्हणजेच पर्शियन गल्फ म्हणजेच आखाती देशांवर अजूनही प्रहार सुरू आहेत। इस्रायल आणि इराण यांच्यामधलं जे युद्ध आहे ते अजूनही संपलेलं नाही आणि त्याच्यामध्ये अमेरिकेकडनं अजूनही युद्धाचा प्रहार जो आहे, अटॅक्स जे आहेत ते इराणवर ते अजूनही सुरू आहेत। नेमकं आता हे युद्ध किती दिवस चालणार, याचा भारतावर कसा अफेक्ट होणार आहे आणि त्यासोबतच इतर देशांवर याचा परिणाम कसा होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे आहेत। सर, स्वागत आहे साममध्ये। खमेनाईला मारल्यावर सगळ्यात मोठं टार्गेट आहे ते अमेरिकेचं पूर्ण झालंय असं म्हणता येईल का, आणि आता नेमकं या तिन्ही देशांचा स्टँड काय असू शकतो? खरं म्हणजे अमेरिकेने हा जो हल्ला केलेला आहे, म्हणजे इस्रायलच्या मदतीने जो हल्ला केलेला आहे, या हल्ल्यामागे एक स्ट्रॅटेजी आपल्याला पाहाव्यास मिळेल। गेल्या वर्षी जे 12 दिवसाचं इस्रायल इराण युद्ध झालं, त्यावेळी त्यांनी केलेल्या चुका यावेळेस मात्र त्याच्यात बदल केलेला आहे। पहिल्यांदा त्यांनी मोसाद, CIA आणि M16 या सर्व इंटेलिजन्सकडनं पूर्णपणे इनपुट घेऊन इराणला इन्सर्कल केलेलं आहे। म्हणजे इराणचं एकही अशी दिशा नाही की जिथे अमेरिकन बेस नाही, म्हणजे दक्षिणेच्या दिगोगारशापासून तर याच्या सर्व बाजूला इन्सर्कल करून तिथे जवळपास एअरक्राफ्ट कॅरियरपासून तर विविध जी क्षेपणास्त्र आहेत ती क्षेपणास्त्रांचं इन्सर्कल करून त्या ठिकाणी हे स्ट्रॅटेजिक हल्ले केलेले आहेत। आता ह्या हल्ल्यानंतर सर्वात महत्त्वाचं की इराणचे जे प्रमुख आहे खमेनी यांच्या मृत्यूनंतर काय होणार आणि कशा पद्धतीचं आहे, दोन या ठिकाणी शक्यता आहेत। एक पहिली शक्यता आहे की त्या ठिकाणी रिजिम चेंज होऊन कोलॅप्स होईल, जिओपॉलिटिकल सिच्युएशन त्या ठिकाणी स्टेबल होईल, आणि दुसरी अशी शक्यता दिसत नाही, परंतु दुसरी सर्वात शक्यता आहे की या प्रश्नाकडे आता जेवढी शिया धर्मीय कम्युनिटी आहे, विशेषतः रमजान त्यांचा एक पवित्र महिना सुरू असल्याने हा हल्ला झाल्यामुळे त्याचं एक रिफ्लेक्शन दिसेल, आणि हे जे युद्धाचं जे परिवर्तन आहे हे अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहावयास मिळेल। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं रशिया आणि चीन यांची जोपर्यंत अधिकृत भूमिका येत नाही, म्हणजे जर इराण युनायटेड नेशनचा सदस्य असून आपल्याला ते इराणची राजवट चांगली नाही म्हणून कोणीतरी येऊन त्यांची राजवट हे करणं, उद्या त्याच बेसिसवर रशिया युक्रेनचा खात्मा करू शकतो किंवा चीन तैवानवर कब्जा करू शकतो, अशा पद्धतीने युनायटेड नेशनचं चार्टर असून जर असे देश ज्यांच्याकडे एक आर्थिक शक्ती आणि वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन ज्याला म्हणतो लष्करी शक्तीच्या जोरावर जर एखाद्या राष्ट्राला अशा पद्धतीचं अंकित केला तर इथून पुढचा प्रवास हा मात्र निश्चितच आपल्याला कठीण पाहावयास मिळतो। सर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यातनं सातत्याने असं जाणवते की त्यांना हल्ला जो आहे तो कुठल्याही सिव्हिलियन्सवर करायचा नाही, तिथलं जे रिजिम आहे ते चेंज करण्याचा हट्ट देखील ट्रम्पचा आहे, की तिथे जी परिस्थिती आहे तिथल्या ज्या भौगोलिक परिस्थिती आहेत, राजकीय परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी लोकांनी सुद्धा एक ठराव करावा, लोकांनी पुढे यावं असं आवाहन सुद्धा ट्रम्प यांनी केलं होतं। खरंच इराणमधली परिस्थिती तशी आहे का? इतकी भयावह जी पर्पोरेटेड केलेली आहे तशी इराणमधली परिस्थिती आहे? इराण हा देश सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय प्रगत आणि हे आहे, 5,000 वर्षाची त्याला संस्कृती आहे, आणि बाहेरून येणाऱ्या एखाद्या प्रवाहाचं ऐकून तिथली जनता त्याचं अंमलबजावणी करणार नाही हे निश्चित। म्हणजे उद्या 1953ला तो जो पहिल्यांदा अमेरिकेने त्या ठिकाणी प्रयत्न केला तो प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झाला नाही, आणि आजही उद्या म्हणजे ट्रम्प यांनी एक डमी सरकार तयार केलं तरी तिथली जनता त्या ठिकाणी ते ॲक्सेप्ट करणार नाही, आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की इराण शक्यता लगेच या कुठल्याही बाबतीला त्या ठिकाणी हे करणार नाही। साधारणतः इराणकडे 6 लाख याच्या फौजा आहेत आणि 2 लाख स्टँडिंग आहेत, 8 लाख
त्या ठिकाणी पूर्णपणे फोर्स आहे. परंतु हे जे युद्ध आहे म्हणजे इस्रायल आणि इराणच्या दरम्यान कुठली लँड बॉर्डर नाही आहे. अमेरिका आणि यांच्यासोबत कुठलं लँड हे नाही. तर हे सर्व एअर वॉरफेअर ज्याला म्हणतो त्याच्यावर खेळलं जाणारं युद्ध असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांची जी शक्ती आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचं साधारणतः 3000 बॅलिस्टिक्स मिसाईल इराणकडे आहेत आणि त्याला काउंटर करण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेची जी फोर्सेस आहेत म्हणजे कतारला बेस आहे, तुम्हाला इराकमध्ये बेस आहे, इराकमध्ये त्यांचं जे सेंट्रल कमांडचं जे हेडक्वार्टर त्याचं एक बेस आहे, त्यानंतर ओमानमध्ये आहे. म्हणजे जेवढीही भोवतालची जी राष्ट्र आहेत आणि हे सर्व भोवतालच्या राष्ट्रांची मदत घेऊन अमेरिकेने त्या ठिकाणी आपलं वर्चस्व केलं आणि विशेष म्हणजे दिगो गार्शियामध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपलं सर्व्हिलन्ससाठी त्यांनी आपलं हे केलेलं आहे. या संपूर्ण याच्यात इनसर्कल जरी केलं असेल तरीही इराण लगेच त्या ठिकाणी आपले हतबलता दाखवेल असं शक्यता दिसत नाही. काल जी हत्या झाल्यानंतर म्हणजे ही हत्या अपेक्षित होती त्यांना किंवा त्यांचे मृत्यू हा अपेक्षित होता म्हणून त्यांनी वर्षभरापूर्वीच साधारणतः सेकंड लॅडर कसा असावा, थर्ड लॅडर कसा असावा याची निश्चितच नियोजन केलं असावं आणि त्या नियोजन केल्यामुळे असल्या कारणाने जी रिजिम चेंजची जी आपण भाषा करतो किंवा रिजिम चेंज व्हावं असं लगेच मला तर काही दिसत नाही. तर अयातुल्ला खोमेनींच्या निधनामुळे त्यांच्या मृत्यूनंतर लगेच त्यांचा पुढचा वारसदार म्हणजे त्यांच्या मुलाकडेच हे सगळं सोपवलं जाणार असल्याची शक्यता आहे. पण इराणचा जेव्हा नकाशा आपण डोळ्यासमोर आणतो तेव्हा उत्तरेकडे आपण जर पाहिलं तर अझरबैजान आणि जॉर्जिया आहे आणि इकडे पूर्वेकडे जर बघितलं तर अफगाणिस्तान आणि काबूल आहेत. ह्या दोन बाजू जर वगळल्या तर इकडच्या ज्या साऊथ ईस्टच्या ज्या सगळ्या बाजू आहेत त्या सगळ्या बाजूंना आपण जर बघितलं सगळे पर्शियन गल्फचे सगळे देश आहेत जिथे इराण आत्ता सध्या अटॅक करत आहे. आता थेट UAEने असं सांगितलं आहे की आमचं आणि इराणचं काही युद्ध नाही आहे त्यामुळे आमच्यावर हल्ला करू नका. पण सातत्याने UAE असेल, जॉर्डन असेल, बहरीन असेल, ओमान असेल या देशांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे या सगळ्या गल्फ कंट्रीजचं राजकारण आणि जिओपॉलिटिकल स्ट्रॅटेजी अफेअर्स जे आहेत ते देखील बदलले जातील. निश्चितच एक पहिल्यांदा इराण आणि गल्फ कंट्री याचं जे इराण एक त्या ठिकाणी रिजनल पॉवर म्हणून पश्चिम आशियामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत होता आणि त्याला दोन डायनॅमिक्स होते. एक तर होर्मुज जे समुद्रधुनी आहे तिथे त्यांचा कंट्रोल आणि लष्करी शक्ती आणि इंटेलेक्च्युअल रिसर्च म्हणजे तुम्हाला नीट जर गेल्या 200 वर्षात संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये जर थोडंफार काही इनोव्हेशन झालं असेल किंवा जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली असेल तर ती इराणमध्ये झालेली. म्हणजेच याचा अर्थ असं की त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह जी कम्युनिटी आहे ती कम्युनिटी पुढे येऊन त्या ठिकाणी आपल्या देशाची राष्ट्रबांधणी त्या ठिकाणी त्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु हे जिओपॉलिटिकल चेंजेसमुळे म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर वर्ल्ड हे बायपोलर झालं, नंतर मग युनिपोलर झालं, नंतर आता आपण मल्टीपोलरची भाषा करतो. या मल्टीपोलर वर्ल्डमध्ये म्हणजे कोल्ड वॉरच्या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये 2 मोठे गट असल्या कारणाने त्यांना सिक्युरिटी अम्ब्रेला होती. व्हेरॅज सोव्हिएत संघाचं कोलॅप्स झाल्यानंतर तुम्हाला युनिपोलर वर्ल्ड दिसतं आणि आता नाव मल्टीपोलर वर्ल्ड. या मल्टीपोलर वर्ल्डमध्ये सुद्धा भूमिका घेण्यासारखे देश आपल्याला पाहावे. अजून 2 दिवसापासून अजून अधिकृत भूमिका रशियाने कंडेम केलेले, परंतु चीनची काय भूमिका असावी. म्हणजे जर आज चीनकडे त्या ठिकाणी EV नसतं, संपूर्ण त्यांना तेल आयात जी आहे त्यांना ती कमी करायची आहे म्हणून त्यांची अधिकृत भूमिका त्या पद्धतीने नाही जी अगोदर 10 वर्षापूर्वी होती. त्याचं कारण की चीनमध्ये बदलते ऊर्जा सुरक्षेचे प्रश्न जे आहेत ते बदललेले आहेत. परंतु आता चीनसुद्धा काही दिवसांनी त्या ठिकाणी निश्चितच भूमिका घेईन आणि अधिकृत चीन आणि रशियाची भूमिका आल्यानंतर या युद्धाची म्हणजे पेंडुलम कुठे सरकतो आपल्याला 1-2 दिवसात कळेल. त्याचं जगात कुठल्याही 2 देशांमध्ये जेव्हा युद्ध होतं त्याचा कुठला ना कुठला एक पॅराडिम शिफ्ट म्हणा किंवा एक पेंड्युलमचा एक अँगल जो आहे तो भारताच्या दिशेने येतच असतो. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये, तिन्ही देशांमध्ये असलेला वाद, असलेलं युद्ध त्याचा भारतावर कुठल्या बाजूने आणि कुठल्या जिओपॉलिटिकल परत तिथेच आपण येतोय की कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्याचा थेट हॅम्पर होऊ शकतो. एक याचे 2 गोष्टी आहेत. एक तर आपली जवळपास आपण 82% तेल आयात करतो, त्याच्यामध्ये 50%पेक्षा जास्त आखाती राष्ट्रांमधून आपण तेल आयात करतो
आत्ता अमेरिकेने रशियासोबत आपण तेल आयात करून यासाठी निर्बंध घातलेले आहेत आणि आता इथून पुढे कदाचित आपल्याला तेलची आयात ही व्हेनेझुएलाकडनं करावी लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर होर्मुझच्या याच्यामध्ये जर ब्लॉक केला तर मला असं वाटतं की जे 70 ते 80 बॅरल पर डॉलर पर एक बॅरल ऑइल क्रूड ऑइल मिळतं त्याची किंमत 130 डॉलरपेक्षा जास्त जाणार आहे. सर, तुम्ही जसा मुद्दा उपस्थित केलात त्या प्रश्नाकडे मी येणार होतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मझ हा अत्यंत क्रुशल भाग आहे. काय हा नेमका आपल्या दर्शकांना तुम्ही सांगू इच्छा की स्ट्रेट ऑफ हॉर्मझ नेमका काय आहे आणि तिथून एखादी गोष्ट जेव्हा साहजिकपणे तेलच जेव्हा एक्सपोर्ट होत असतं तेव्हा जर इराणनी मागच्या वेळेससुद्धा अशीच धमकी दिली होती की तो चोक करायचा म्हणून, प्रॅक्टिकलरित्या जर इराणनी यावेळेस ठरवलं की हा स्ट्रेट ऑफ हॉर्मझ जो आहे तो चोक करायचा तर एकंदरीतच जगाच्या पटलावर या सगळ्या गोष्टी किती अफेक्ट होतील? स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही जी आहे संपूर्ण साधारणतः 20% तेलाची आयात निर्यात त्या ठिकाणी चालत असते म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझमधून आपण इकडे मलाक्का स्टेटवरून तैवान स्टेट आणि मग पुढे ते याच्यात तो त्याचा प्रवास होत असतो. ते ब्लॉक जरी केलं नुसतं त्यांना धमकी जरी दिली तरी तुम्हाला संपूर्ण निर्यात जी आहे त्याचा मार्ग त्याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट त्या ठिकाणी बदलेल. किंबहुना तुम्हाला आपण स्टेट ऑफ हॉर्मुझवर फोकस न करता जवळपास वेस्ट एशियामध्ये साधारण 150 एअरपोर्ट्स आहेत आणि 150 एअरपोर्ट्सवरून जर फ्लाईट बंदी केली तरी त्याची जी कॉस्ट आहे ते बिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण साधारणतः जागतिक GDP जवळ 0.3% कमी येण्याची चान्सेस आपल्याला पाहाव्यास मिळतील. आणि भारतासारख्या देशाला तर ते अजिबात परवडणार नाही, कारण आपल्याकडे तेलाचे भाव हे दैनंदिन जीवनासाठी लागणारं एक इंधन असल्या कारणाने त्याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये भारताने सुद्धा या ठिकाणी आपली नीट भूमिका घेणं गरजेचं आहे. परंतु जे नेतन्याहू यांनी जे हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये जे पुढे आणलेलं आहे आणि त्याचा जो हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये इस्रायल आहे, भारत आहे, त्याचबरोबर ग्रीस आहे, नंतर अजून एक युरोपचा देश आहे. ह्या देशांमध्ये ते सिक्युरिटी फ्रेमवर्क आहे आणि त्या सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये भारत येण्याचं कारण म्हणजे की आपल्याला लागणारी जी क्रिटिकल टेक्नॉलॉजी ती इस्रायल आपल्याला देणार आहे की ज्याच्यावर आपला अवलंब येतो US सोबत ते कमी करण्यासाठी. परंतु आता एकीकडे हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये आपण पार्ट आहोत, दुसरीकडे आपला जे चाबहार पोर्ट जे आहे इराणमध्ये त्याचं काय होणार, तिथली जी इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याची काय होणार आहे, आणि तिसरीकडे सर्वात महत्त्वाचं या आखाती राष्ट्रांमध्ये जर हे युद्ध पुन्हा एस्केलेट झालं तर जवळपास 80 लाख भारतीय जी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला जो परकीय जे हे मिळतं चलन मिळतं ते त्याच्यावर इम्पॅक्ट होईल आणि संपूर्ण जी लॉजिस्टिक सिस्टम आहे, सप्लाय चेन सिस्टम आहे, ही जर डिस्टर्ब झाली तर त्या भारतासारख्या देशाला त्याचे फार मोठे परिणाम आपल्याला पाहाव्यास मिळतील. सर, शेवटचा प्रश्न, एका बाजूला ट्रम्प आहेत, दुसऱ्या बाजूला नेतन्याहू आहेत, आता खमेनी तर गेले. 2 नेते जगातली एकत्र येऊन इराणवर हल्ला करतायत आणि त्याचा सगळा इफेक्ट जो आहे तो पर्शियन गल्फमध्ये दिसतोय. सामान्य लोकांच्या मनात आजही हाच प्रश्न उपस्थित होतोय की अजून किती दिवस हे युद्ध सुरू राहील. युद्धाची धग जी आहे ती आता पर्शियन गल्फमध्ये तर दिसतेच आहे, पण इतर काही देशांमध्ये अगदी पाकिस्तानच्या वेशीवर पर्यंत हे सगळे आलेले आहेत आणि इराणनी स्वाभाविकपणे ठरवलं की जिथे अमेरिकेचा बेस आहे तिथे हल्ला करायचा. त्यामुळे साधारण किती दिवस हे युद्ध आणखी सुरू राहील किंवा युद्धाची धग अजून किती दिवस जग बघेल? जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे तोपर्यंत हे युद्ध चालू राहील. परंतु जे सोर्सेस आहेत साधारण 7 ते 8 दिवस हे युद्ध सुरू राहील. किंबहुना याचं कंटिन्युएशन करायचं की नाही हे डोनाल्ड ट्रम्प ठरवतील. परंतु याचा सर्वात निंदनीय भाग म्हणजे असं आहे की इराण हे युनायटेड नेशनचा सदस्य आहे. युनायटेड नेशन एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये आपणही त्याचे सदस्य आहोत आणि त्यांचं UN चार्टर 51 प्रमाणे प्रत्येक देशाला आपली सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवण्यासाठीची एक हे असते. आता तुम्हाला तिथली रिजिम आवडत नाही म्हणून त्याच्यावर हल्ला करून ती नेस्तानाबूत करणे, उद्या अशाच पद्धतीचे वेगवेगळे हल्ले जर ज्याच्याकडे शक्ती नाही त्याच्याकडे तुम्ही जर केला तर त्याचा एक धोका आंतरराष्ट्रीय सिक्युरिटी आर्किटेक्चरला आपल्याला
पाहावयास मिळालं. आणि दुसरा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की नॉर्थ कोरियाकडे अण्वस्त्र आहेत म्हणून नॉर्थ कोरिया रोग स्टेट असूनही त्याच्याविषयी कोणी बोलणार नाही, परंतु इराणकडे अण्वस्त्र नसल्या कारणाने आज रिजिम चेंजच्या नावाने संपूर्ण देशाला आपण विस्कळीत केलेले आणि नॉट ओन्ली इन इराण म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण आखाती राष्ट्र हे डिस्टर्ब झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष किंवा ज्याला म्हणतो ना लिडरशिप क्रायसिस जी आहेत हे लिडरशिप क्रायसिस ही जागतिक पटलावर आपल्याला पाहाव्यास मिळतात. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण बघू शकतोय की इराणने UN-मध्ये स्ट्रेटपणे सांगितलेलं आहे की आमच्यावर जर हल्ले होत असतील तर सेल्फ डिफेन्सचा हक्क जो आहे तो आम्ही बजावतोय, आणखी कुठलेही प्रयोग आम्ही तिथे करत नाहीत. पण दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इस्रायलकडनं इराणवर सतत क्षेपणास्त्र जे आहेत ते डागले जात आहेत आणि याची सगळी दग जी आहे ती पर्शियन गल्फमधल्या अनेक आखाती देशांमध्ये होती आहे. त्यामुळे आता आणखी हे युद्ध किती दिवस चालेल आणि याचा परिणाम थेट भारतावर कसा होईल तो कमी व्हावा यासाठी जागतिक नेते काय करतात हे येणारा काळच ठरवेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे.